उत्कृष्टाचं सादरीकरण माझे परममित्र सन्माननीय संतोष शितकंबोर यांनी या ठिकाणी केलेले आहे। मी नेहमी एक गोष्ट त्यांच्याबद्दल बोलतो की भजन क्षेत्रामध्ये नाट्य संगीत जर कोणी गावं ते फक्त आणि फक्त आमचे परममित्र संतोष शितकंबोर। नाट्य संगीत हे आपण फक्त बघा महेश काळेंचे ऐकतो आणि महेश काळेंच्या नंतर भजनामध्ये आपल्या भजनामध्ये जर का कोणी नाट्य संगीत गावी ती फक्त आणि फक्त शितकंबोर, बाकी कोणाचं काम नाही का। आम्ही आपल्याकडे थोडाफार काहीतरी बनण्याचा प्रयत्न करतो पण आपल्या तेवढं जमत नाही, जमत नाही। उत्कृष्ट अशी आज या ठिकाणी बुवांनी सादर केलेली आहे। तसे मागं काही बोललेले नाही कारण तसे ते माझ्या अगदीच माझ्या असे अंगाला येणार नाही कारण त्यांना माहित आहे माझं नाव आहे विशाल, आता हरिनामाची मशाल मशाल घेऊन फिरतोय आजकाल। आज या ठिकाणी खरोखर एक ठिकाणी जेडी बोलव सर्वांनी जेडी बोलव मेसोड 100 रुपये स्वीकारले। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी दिल्यानंतर एक गोष्ट खरोखर बहुत बरं वाटलं ती म्हणजे आधीकडे जो भजन रसिक जो हा तो वरिष्ठ भजन रसिका या ठिकाणी बोलतो, वरिष्ठ भजन रसिका बरोबर ना, ज्यांनी पंचरत्नांचा काळ बघितलेला कदमबुवा, पाटीलबुवा, पांचाळबुवा, वामन खोपकरबुवा यांची भजनं बघितलेली माणसं त्या काळामध्ये एकातरी भजन डबलबारी व्हायची, एका दुसरी डबलबारी व्हायची आणि भजन रसिक जो हा जुन्यात जाणतो भजन रसिक एखाद्याने बैलगाडी घेऊन सायकल घेऊन मैलोन चालत त्या डबलबारीच्या ठिकाणी जायचे, खिशातले 10-20 रुपये बुवा लोकांना द्यायचे आणि जाता जाता त्या भजनात त्या मार्गातल्या आठवणी घेऊन यायचे आणि त्या आठवणीच्या शिरोरीच्या जोरावरती पुढचा वर्ष त्यांचा जायचा। त्या आठवणीवरती कदमबुवांनी असा केल्याने, पांचाळबुवांनी असा केल्याने, विलास पाटीलबुवांनी असा केल्याने ज्यांनी तो काळ बघितल्याने त्यांना आजचा ह्यो काळ पण बघतो लागता। 2020 तो काळ 2020 काय तर म्हणे कालाय तस्मै नमः, काळाप्रमाणे बदललं पाहिजे म्हणून या आजचा 2020चा भजन बदललेला हा शेतकरी आता किती जरी तुम्ही सांगितलं 2020 करा तरी आम्ही दोघे पण पारंपरिक गाणी करूनच बसून टाकणार। 2020 साठी आम्ही गेलेच नाही। 2020 या नामपत्रा पण शेतकरीचा जो वारसा आमचे गुरुजन श्रीराम भाऊ गेले म्हणा, प्रभू हरियान भाऊ म्हणा, आज पण तो वारसा जपतो पण आमचा नाही ना जो आमचा गोडसा लागता। आज काळाप्रमाणे बदलता आज त्या काळाप्रमाणे बदलता आपलं भजन कधी बदलून गेलंय हे आपल्याला अजून कळलेलं नाहीये। आज या ठिकाणी खरोखर बघा महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अजून सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। महिला वर्ग तसं जर म्हणून केला तर एका तुमच्या डबलवारीचे काही लेना देणार असतात, तुमची एकटा बघू त्यांना अजिबात वेळ नाही। टीव्ही वरती मालिका त्यांच्यासाठी सर्वस्व, मालिकांमध्ये कोणाची लग्न किती झाली, कोणाची लपडी किती होती एका त्याच्यामध्ये त्यांना जास्त थोडंसं असतात। तुमच्या घटनामध्ये काय लपडी होतं त्यांना लेना देणार असतात। आज जवळजवळ 1 वाजता पण आल्या ठिकाणी महिला वर्ग उपस्थित आहे। एखाद्या कार्यक्रमाची शोभा तेव्हाच वाढता ज्यावेळी महिला वर्ग त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी असतात। एखादी स्त्री बघा घरात जर स्त्री नसाल तर त्या घरात घर पण येत नाही, त्याप्रमाणे कार्यक्रमात जर स्त्री नसाल त्या कार्यक्रमाची शोभा वाढत नाही। तर जोरदार टाळ्या। या ठिकाणी
साडेबारा वाजता अगदी जास्त गाणी मी घेत नाही. सरळ ज्या ठिकाणी आपण इलो म्हणजे ओळखतं तुमचा काळकाई देवीचा उत्सव आज या ठिकाणी संपन्न होतोय. त्या काळकाई देवीवरती या ठिकाणी एक गजल या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतोय. याचं संगीत नेहमीप्रमाणे आता ज्यांचं गाणं रिलीज झालं ते म्हणजे सारे गम बदलिसा मुखात बोललं गाई सुर झाले संत संवादिनी मुक्ताई. ज्याचं संगीत आपली एकत्याने केलं तिथे स्वप्नी गोसावी यांचं गायन आमच्या देवगडचं ग्रंथ सन्माननीय सचिन कुडाळकर यांनी केलेलं आहे. त्यांच्या लेखणीतून साकार झालेला आजचा हा गजल या गावावरचं याने साकार करण्याचा प्रयत्न करतोय. उरळगावचं नाव साऱ्या जगी गाजलं. उरळगावचं नाव साऱ्या जगी गाजलं. देवगड या तालुक्यात गाव सुभान नांदलं. उरळगावचं नाव साऱ्या जगी गाजलं. उरळगावचं नाव साऱ्या जगी गाजलं. उरळगावचं नाव साऱ्या जगी गाजलं.
सन्माननीय जे परममित्र संजय मोळक यांच्याकडून या गजरासाठी 100 रुपये स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय अशोक विष्णू मोळक यांच्याकडून व विशाल पसरकर या गजरासाठी 200 रुपये स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. या ठिकाणी वनश्री मोळक यांच्याकडून या गजरासाठी 100 रुपये स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
ठिकाणी गजल सादर करतोय त्या गजलाच्या माध्यमातून नक्कीच काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न नक्की असणार. अशी कशी ही सारी जगाची रीत न्यारी सत्याला भारी उरला नाही न्यायाच्या दरबारी तुझं भोवती आज कली मातला तुझं भोवती आज कली मातला विसरू नको तुझं भोवती आज कली मातला विसरू नको हरी नाम घ्यायला तुझं भोवती आज कली मातला विसरू नको हरी नाम घ्यायला. श्रीकृष्णाचं द्वापार युगही गेलं आणि आता चालू आहे कलियुग. आणि या कलियुगामध्ये बघा कली एका हातामध्ये आपली जीभ आणि दुसऱ्या हातामध्ये लिंग वगैरे विगत उभा आहे. कारण जो मनुष्य प्राणी आपल्या या दोन इंद्रियांना वशमध्ये ठेवणार नाही आपल्या तो मनुष्य प्राणी कलियुगाच्या फेऱ्यामध्ये अडकला जाणार. आणि जो मनुष्य प्राणी आपल्या दोन इंद्रियांना आपल्या वशमध्ये ठेवणार ना तो त्या कलियुगाचा भवसागर पार करून पहिलं दिली जाईल. कारण कसं आहे बघा आणि म्हणूनच बघा आपण जे काय बोलतो वा आपण जे काय बोलतो जे काय करतो आपण विचार करून बोलत आहे. कारण परमेश्वर ज्यावेळी आपला हा मनुष्य देह बनवत होता परमेश्वर आपला हा मनुष्य देह बनवताना बाकीचे अवयव बनवताना म्हणजे हात पाय नाक डोळे हे अवयव बनवताना परमेश्वराला काही विचार करून लागलो नाही. परंतु एक अवयव बनवताना परमेश्वरा खूप विचार करून लागलो थांबवून झालो परमेश्वर अक्षरशः की म्हणजे आपली जीभ बनवताना परमेश्वर भरपूर विचार करून लागला. म्हणून बघा आपल्या या जिभेसाठी त्यांनी 32 जाताचा उत्तर चालून पाठवलेला आपल्या जिभे. म्हणून बघा आपण जे काय बोलतो तो खूप विचार करून बोलावया. जोपर्यंत आपली जीभ बघा या 32 जाताच्या कुंपणामध्ये असतात जोपर्यंत शांत असतात. आज म्हणजे बघा 32 जाताच्या कुंपणामध्ये कुणाची जीवा शांत आणि थोडा माझं गजल संपादे तो कशी ती जीभ वळवळत नाही बघा. पण ते वळवळणाऱ्या जिभे शांत करून माका जास्त वेळ लागणार नाही बुवा. अशी कशी ही सारी जगाची रीत न्यारी सत्याला वाली उरलं नाही न्यायाच्या दरबार सत्याला वाली उरलं नाही न्यायाच्या तुझं भोवती आज कली मातला तुझं भोवती आज कली मातला
आई वडिलांची सेवा केली पाहिजे बघा. आई आणि बाबा या शब्दाचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये एवढं आहे की आई आणि बाबा हे फक्त शब्द नाही आहेत बघा, तर ते आपलं आयुष्य आहे. आई म्हणजे ती जिने आपल्याला जन्मच नाही तर हे आयुष्य दिलं, आणि बाबा म्हणजे ते ज्याने स्वतःच्या आयुष्याची झीज करून आपल्या आयुष्याला गती दिली. पण आता परिस्थिती वेगळी आहे, आता परिस्थिती वेगळी आहे बघा. आपण जोपर्यंत लहान असतो तोपर्यंत आपल्याला आपल्या आई वडिलांची आठवण असते, पण जसे जसे आपण लहानाचे मोठे होत जातो तसं तसं आपल्याला आपल्या आई वडिलांचा विसर पडू लागतो. आज जेव्हा मुंबईच्या ठिकाणी आज बरेचसे मुंबईवाले या ठिकाणी गेलो, मुंबईच्या ठिकाणी आपण जेव्हा कामाला जातो ना तेव्हा आपली बायको आणि आपली पोरा घराकडे असतं. एकाच दिवसभर बुवा दिवसातून बाहेर फोन करणार, पहिलं बायको फोन करणार 9 वाजता, काय गो उठलोस, फोन करणार नाही 10 वाजता पुन्हा फोन करणार, काय गो उठलोस, दुपारी जेवण काय फोन करणार, काय गो जेवलोस. दिवसभरात बायको आणि पोरांना जवळजवळ 10 फोन करणार, परंतु आपली आई वडील पुढे गावात असतात बरोबर ना, म्हातारे आई वडील गावी असतात. त्यांचा फोन दिवसातून एक फोन आहे, आठवड्यातून शनिवार किंवा रविवार हे फिक्स असतात. आपण जे आपल्या बायको पोरांना जे फोन करतो ना त्यातलं एक फोन दिवसातून एक फोन आपल्या आई वडिलांना करा. आई वडील म्हणजे काय, आई घराचं अस्तित्व असतं, आई घराचं अस्तित्व असतं तर बाप हे घरात, आई घराचं पापल्य असतं तर बाप हे घराचं अस्तित्व असतं. ज्योतीपेक्षा सवयी जास्त तापते, मात्र ठेस लागली की आपल्याला आपल्या आईच आठवते. मात्र बघा मोठी मोठी वादळ पेटताना आपल्याला आपला बापच आठवतो. या जगाच्या बाजारामध्ये पैसा फेकला की सर्व मिळेल, मिळणार नाही ते म्हणजे फक्त आपले स्वतःचे आई वडील म्हणून मानव जन्म मिळाला पूर्व पुण्य विसरू नको रे आई बाबा. व्यसन करा, वाचनाचं व्यसन करा, देशभक्तीचं व्यसन करा, आपल्याबरोबर दुसऱ्याचं भलं करण्याचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा बघा व्यसन केलं.
वा एकच व्यसन. छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यसन केलं कशाचं? स्वराज्याचं व्यसन. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हातामध्ये तलवार घेतली कशासाठी? तर स्वराज्यासाठी. आणि तो बाजूला वयाच्या 16व्या वर्षी हातात धारेची मांडी घेता दुसऱ्या हातात सिगारेट कशासाठी? तर आयुष्याची बरबादी करण्यासाठी होता. आणि यातून जर का बाहेर पडायचं असेल त्यासाठी भोजन आहे. आज बघा या ठिकाणी सगळे जे बसलेले आहेत ना, या ठिकाणी एवढे बसले ते सगळे निर्वसनी असतात. या ठिकाणी जेवढे बसले आहेत ते सगळे निर्वसनीय हॅरिके गेले याची गॅरंटी देत नाही. जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी आहात तोपर्यंत हा रोज सिगरेट पिणार ना, दारू पिणार ना, तंबाखू मळणार. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जोपर्यंत आहात तोपर्यंत निर्व्यसनी आहात. आमचे मोठे लोक नेहमी एक गोष्ट सांगतात, व्यसनमुक्तीचं साधन. भजन म्हणजे काय? व्यसनमुक्तीचं साधन ते म्हणजे भजन. आणि या भजनामध्ये जर आपला तो व्यसनमुक्त झाला आणि जोपर्यंत तुम्ही या भजनात आहात तोपर्यंत व्यसनमुक्त आहे. दोन मुद्दे बघा. आज बघा 1 वर्षाच्या मुलापासून अगदी म्हाताऱ्या आजोबांपर्यंत सगळ्यांना मोबाईलचा वेळ लागलेला आहे. आणि हे वेळ बघा हळूहळू दिसत बनत चाललेला आहे. मोबाईल याच्या घडीला बघा विज्ञान युगाचा सर्वात मोठा शोध आहे. मोबाईल याच्या घडीला विज्ञान युगाचा सर्वात मोठा शोध आहे. एका जागेवरती बसून जगापर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य हे या मोबाईल मध्ये आहे. परंतु आज आपण एवढं या मोबाईल मध्ये पडून गेलेलो आहोत की माणसातील आपुलकी, माणसातील प्रेम, माणसातील जिव्हाळा, माणसातील संभाषण या मोबाईल मुळे संपुष्टात गेलेला आहे. पहिल्या जमान्यामध्ये एखादा मूळ जर रडायला लागला आई प्रेमात जवळ घ्यायची आणि जवळ घेतल्याशिवाय मूळ रडाचा बंद व्हायचा. पण आजकाल बघा मूळ रडत लागला आई प्रेमात जवळ घेता आणि हातात मोबाईल काढून देता. आणि अशी मुलावर एवढी हुशार असतो की त्या मोबाईल वरती छोटा टिपला बघितल्यावर लगेच रडाची पण बंद होतो. आज बघा आपली मुलं आपल्या मुलाचं जेवण काय किंवा जरी असे दिसले किंवा मी जरी असं दिसलं आपली मुलावरती असं केलं तर त्याचा जेवणामध्ये लक्ष नाही तर त्याच्या हातामध्ये मोबाईल द्यावा जेवणा आडा मान कारण त्याचं लक्ष जेवणामध्ये मोबाईल मध्ये जास्त असतं. बरोबर ना बुवा? हो वा संतोष काय म्हणतोस? सुखाचा काळ गेला उरली आठवण आणि समाज झाला
होती आज कली वादना बंगला आहे, गाडी आहे, पैसा आहे, अडका आहे, मोबाईल आहे, परंतु आपल्याला बघा सुख समाधान आपल्याला मिळणार आहे. यामुळे बघा सत्ता काही होता, बंगला होतो, गाडी होती, ना मोटार होती, नाही तिला म्हणलेलं गुण होते, तरी पण बघा त्याचं आयुष्य सुखमय होतं, कारण त्यांच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाव होता. आणि म्हणूनच बघा 84 दशलक्ष घेऊन पार करून परमेश्वराने आपल्याला हा मनुष्य जन्म दिलेला आहे. या मनुष्य जन्माचं सार्थक या हरिभजनामध्ये घडलेलं आहे. म्हणून राम राम मंत्र सोपा तारणार तुझा, राम राम मंत्र सोपा तारणार तुझा, राम राम मंत्र सोपा तारणार तुझा. तर संत महात्मानी मागे जगाची राणी, तर संत महात्मानी मागे जगाची राणी. तुझं होती आज कली मात्रा, तुझं होती आज कली मात्रा. हरिगुरुबंधू संदीप खेडेकर त्यांचे शिष्य संगणक दीपक घाडी यांच्याकडून व विशाल मसूरकर त्याप्रमाणे तबला वादक जयदीप सावंत यांना प्रत्येकी 100 रुपये स्वीकारले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय संदीप दत्ताराम गुळम यांच्याकडून हे 101 रुपये स्वीकारले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी खरोखरच अयोध्येचं राम मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे बंगल्याच्या स्वरूपात. माझे गुरुबंधू सन्माननीय अजित भाऊ मुळम यांनी संगीत मध्ये केलेलं अयोध्येवरचं गीत या ठिकाणी गजलेच्या स्वरूपात सादर करतात. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम राम.